हाय गाईज, नमस्कार. कसे आहात? माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर गाईज, माझा आजचा व्हिडिओ आहे रेसिपीचा. तर आज मी रेसिपीमध्ये तुम्हाला सोयाबीन फ्राय करून दाखवणार आहे. म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी एक सोयाबीनची रेसिपी टाकलेली आहे, पण ती सोयाबीनची भाजी बनवलेली होती मी. आता हे फ्राय म्हणजे सोयाबीन फ्राय दाखवणार आहे मी तुम्हाला. म्हणजे क्रिस्पी एकदम, म्हणजे लहान मुलं एकदम आवडीने खातील, लहानापासून मोठ्यापर्यंत म्हणजे खातील असं खूप छान. की आता त्यासाठी मी काय काय वापरणार आहे किंवा मी ती कशी बनवणार आहे, त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर गाईज, हे बघा, मी सोयाबीन भिजत टाकली होती, म्हणजे झाले अर्धा तास बोलते तुम्ही, चालेल. अर्धा तास भिजत टाकली होती बघा. ही तुम्हाला छोटी सोयाबीन घ्यायची तर छोटी सोयाबीन तुम्ही घेऊ शकता. हे मी मोठी घेतली आहे. आता ही आपण चांगली पिळून घेऊ. म्हणजे पूर्ण आपण पाणी काढून घ्यायचं आहे, पूर्ण एकदम पाणी काहीच ठेवायचं नाही आहे. तुम्ही हिला इन्स्टंट रेसिपी बोलले तरी चालेल, याला जास्त वेळ लागत नाही आहे. पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे, एकदम सुकी करायची आहे. झटपट होणारी रेसिपी ती. त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले हे तुम्हाला मी दाखवते व्हिडिओमध्ये. तुम्ही एकदा मुलांना ते करून द्या, मुलांना खूप आवडेल. पाणी आपण अजिबात ठेवायचं नाही आहे, कारण की ते आपण नंतर फ्राय करायचं आहे म्हणून. झाले आता काढून सगळं. तर बघा, आता हे आपले पूर्ण पाणी काढून झाले. आता याच्यामध्ये आपण हे दही घेतलं आहे. दहीचं असं काय प्रमाण नाही आहे, तुम्ही जर दही टाकलं तरी चालेल, काही हरकत नाही आहे. मी अगोदर दही फेटून घेतलं होतं, म्हणजे कसं दहीमध्ये अशा गाठी असतात त्या नको आहेत आपल्याला, म्हणून हे बघा मी पूर्ण स्मूथ करून घेतलं आहे, बघू शकता तुम्ही. त्यामुळे ते अगोदरच करून घ्या. त्यामुळे मी सगळं दही टाकणार आहे. अद्रक लसूणची पेस्ट, जास्त नाही, 1 चमचा टाकली फक्त. त्याचबरोबर लाल तिखट. मी याच्यामध्ये फक्त हळद आणि लाल तिखटच वापरणार आहे. मला अजून मसाला ॲड करायचा असेल, धना मसाला, गरम मसाला करायचा असेल तुम्ही करू शकता. ही माझी मिरची जास्त तिखट नाही, त्याच्यामुळे मी थोडी जास्त टाकते, म्हणजे थोडी कलरसाठी पण. चवीपुरती मीठ. आणि हे तांदळाचं पीठ. आता तुम्ही याऐवजी कॉर्नफ्लॉवर किंवा चण्याचं पीठ किंवा मैदा या चारपैकी तुम्ही कोणतंही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता. आता हे पीठ आपल्याला जसं लागेल तसं वापरायचं आहे. ते बघा, आता तुम्हाला तांदळाचं पीठ टाकले मी. आता हे आपण पूर्ण हे हाताने काढून घेणार आहोत. जर आपल्याला वाटलं पीठ कमी आहे तर तुम्ही पीठ टाकू शकता, म्हणजे जास्त ओलसरपणा वाटत असेल तर. मला पीठ जरा कमी वाटतं आहे तर मी पीठ टाकते अजून. तुम्हाला आधीच सांगते की पिठाचं काही प्रमाण नाही आहे, तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही टाकू शकता. आणि हे बॅटर आपल्याला 10-15 मिनटासाठी झाकून ठेवायचं, जेणेकरून जे मसाले आहेत ते सोयाबीनमध्ये पूर्ण
म्हणजे पूर्ण मुरतील. त्यानंतर मस्त फ्राय करायचे. एकदम अगदी सोपी रेसिपी ही. तर काय जातं हे आपण 10-15 मिनटं झाकून ठेवणार आहोत. तर आता आपण हे 10-15 मिनटं झाकून ठेवणार आहोत. झाले त्यावर आपण कढई ठेवू, तेल तापत ठेवू. हे बघा चांगलं मुरलं आहे, चांगलं त्याला मसाला लागला गेला आहे. आता मस्तपैकी आपण फ्राय करू. तेल तापतंय आपलं. परत एकदा हाताने चांगलं मिक्स करू. हे आपण 10-15 मिनटं मुरवायला का ठेवलं होतं, कारण की जे सोयाबीन जी भिजवलेली होती आपण त्याच्यामध्ये हा मसाला पूर्ण जाईल, त्याला पूर्ण मसाला लागेल, त्यामुळे आपण तसं केलं होतं. आता एक एक आपण सोडायचे ते तेलामध्ये. आता तेल टाकते. खायला एकदम क्रंची लागतात. तुम्ही हे कोणत्या चटणीसोबत किंवा सॉससोबत आरामात खाऊ शकता. आता तेल टाकते. तुम्हाला याच्यामध्ये खायचा कलर टाकायचा असेल तर टाकू शकता. आपण एक टाकून बघू. तेल टाकलंय का? तापलंय तेल. आता आपण एक एक मस्तपैकी टाकून देऊ त्याच्यात. गॅस फुलच ठेवला आहे. कलर चेंज होईपर्यंत आपण फ्राय करायचं. तर गाईज हे बघा किती मस्त कलर आला आणि किती छान दिसतंय. अगदी बघितल्या तोंडाला पाणी येईल. किती मस्त दिसते. आता आपण पुढचे टाकू. बस बघू शकता की कडक झाले, पण कुरकुरीत झालेत एकदम. आवाज पण येतो बघितला. वाटत नाही की सोयाबीनपासून बनवले ते. तर
पुढचे आपण सगळे असेच फ्राय करून घ्यायचे आणि ह्याच कलरमध्ये एकदम म्हणजे असाच कलर येईपर्यंत आपण फ्राय करायचे. तुम्ही याला सोयाबीन फ्राय किंवा तुमच्या मी त्याला सोयाबीन फ्रायच बोलेल. आपलं पुढचे पण झालं सर ते पण मी काढून घेते. जास्त अजून ठेवलं जळते. अजिबात एकमेकांना चिपकत नाही येत ते. मी बघितलं असेल सुटसुटीत झाले सगळे. तर मी तर याला सोयाबीन फ्राय बोलेल. तुम्हाला जर काय वेगळं नाव सुचत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. एकदम मंचुरियन सारखं दिसतंय. अशाच पद्धतीने आपण सगळे काढून घेऊ. तर फायनली आता आपलं झालं आहे फ्राय करून सगळं संपलं आहे बघा. तुम्ही ही रेसिपी मला एकदा करून दाखवा. तर फायनली आपले फ्राय करून झाले आहेत. तुम्ही एकदा तुमच्या मुलांना ही रेसिपी करून दाखवा, नक्की आवडेल. आणि त्यांना आवडली तर मला कमेंट करून सांगा की मुलांना आवडली होती म्हणून. मी बघितली असेल त्याला जास्त वेळही लागला नाही आहे, पटकन झाली. आणि पावसामध्ये असं मस्त कुरकुरीत काहीतरी खाण्यासाठी मस्त एकदम खूप चटपटीत. मला याच्यापासून सोयाबीन चिलीही बनवता येईल. तर फायनली आपले सगळे काढून झाले. हे बघा, गॅस बंद करते. बघू शकता किती छान दिसते. एकदम मंचुरियन सारखं, एकदम असं एका साईडने बघितलं तर एकदम असं चिकन बाईट्स वाटतात. तुम्हाला मी एक तोडून दाखवते. तर हे बघा किती मस्त झाले. एकदम दाखवते तुम्हाला तोडून. हे बघा, वाटते ना असं चिकन बाईटसारखं. खायला पण खूप छान लागतं. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला जमली, पोरांना आवडली तर मला कमेंट करूनही सांगा. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.